नमस्कार मंडळी. स्पेशल पदार्थ करायचे म्हटले की थोडा वेळ द्यावाच लागतो. तर चला मग परफेक्ट जाळीदार अनारसे कसे बनवायचे हे बघूयात. तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात धुवून घ्या. दररोज तांदूळ छान धुवून पाणी बदलायचं, त्यामुळे त्याचा वास येत नाही. तांदूळ 48 तासानंतर स्वच्छ कपड्यावर सुकवून घ्यायचा. जास्तही वाळू द्यायचं नाही. ओलसर असतानाच मिक्सरला बारीक करून घ्यायचं. बारीक झालेली पावडर छान चाळून घ्यायची. आणि हो, माप अगदी अचूक सांगितल्याप्रमाणे घ्यायचे हां. नाहीतर साखर कमी झाली की अनारसे फुगतात आणि जास्त झाले की तेलात विरघळतात. माझी आई नेहमीच गुळाचे अनारसे करायची. तोंडात टाकताच विरघळेल इतका छान अनारसा बनवायची. पण सासरी साखरेचेच अनारसे आवडतात सगळ्यांना, त्यामुळे साखरेचेच बनवावे लागतात. जेवढी तांदळाची पावडर तेवढीच साखर असं समप्रमाण करून घ्यायचं. त्यामुळे अनारसा एकदम परफेक्ट तळला जातो आणि तेलात विरघळत पण नाही. हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि हे एकजीव करून त्याचे मोठे मोठे लाडू बांधून घ्यायचे. हवाबंद डब्यात हे लाडू छान एक दिवस मुरू द्यायचे. त्यामुळे अनारसे खुसखुशीत आणि जाळीदार होतात. दुसऱ्या दिवशी एक लाडू फोडून त्यात दूध घालून हे मिश्रण छान मळून घ्यायचं. नंतर हे मिश्रण झाकून 1 तास भिजू द्या. 1 तासानंतरून कढईत गावरान तूप टाकून गरम होऊ द्या आणि दुसरीकडे खसखस घेऊन पिठाचा छोटा उंडा घेऊन मस्त थापून घ्या. त्या हाताने हा अनारसा कढईत सोडा आणि हो, एक साईडनीच अनारसा तळला जातो. मस्तपैकी दुसऱ्या चमच्याने त्यावर तूप टाकत अनारसा छान तळून घ्या. बघा किती छान जाळी आली ह्या अनारशाला. तयार आहेत आपले जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे. नक्की ट्राय करा. अचूक प्रमाणामुळे हा अनारसा एकदम परफेक्ट होतो. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुमचा अनारसा कसा झाला ते. चला तर मग फराळाची दुसरी गोष्ट बनवूयात. पारंपरिक सुजीचा लाडू. कढईत 2 चमचे तूप गरम करून घेऊन त्यात सुजी घालून छान खरपूस भाजू द्या. मंद गॅसवर हे मिश्रण छान वास येईपर्यंत भाजून घ्यावे. नंतर ह्या मिश्रणात समप्रमाणात साखर घालून छान मिक्स करून लाडू बांधून घ्यावेत. तोंडात टाकताच हा लाडू विरघळतो. खूप छान लागतो. चला तर आता फराळाचा तिसरा पदार्थ करूयात. सर्वांना आवडणारा आणि झटपट तयार होणारा. आणि हो, हा पदार्थ तयार करताना आमची पिलवंडही सहभागी आहेत हां. फराळ करताना आमच्यापेक्षा आमच्या पिलवंडांनाच खूप उत्साह असतो की आम्ही पण मदत करणार. तुमच्याकडे पण असंच होतं का? गावरान खवा छान मळून घेऊन त्यात जेवढे बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालून घ्या आणि एकजीव करून घ्या. पीठ जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. तेवढेच गव्हाचे पीठ ह्यात घाला. मिश्रण छान मऊसर मळून घ्या. आता त्याचे छोटे छोटे गोल गोळे करून घ्या. बघा आता ह्यांची लगबग कशी सुरू आहे. मी करणार म्हणून नुसता गोंधळ चालू होता. आणि यामध्ये आमची छोटीशी गौराई कशी मागे राहील. ती सुद्धा गुलाबजाम बनवत होते आणि खूप एन्जॉय करत होती. हे सगळे असल्यामुळे पटकन गोळे तयार. छान तळून घेऊयात. हलक्या हातानेच हे गोळे तळून घ्यायचे, नाहीतर ते फुटतात. असे छान लाल सोनेरी रंग येऊसपर्यंत तळून घ्यायचे. आता पाक करून घेऊयात. हा खवा अर्धा किलो होता, त्यामुळे साखरही अर्धा किलो घ्यायची. साखर भिजेल एवढेच पाणी घालून छान एकतारी पाक तयार करून घ्यायचा. एक उकळी आली की आपला पाक तयार. पाक छान थंड करून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये सगळे गुलाबजाम सोडायचे. गुलाबजामसुद्धा थंडच करून घ्यायचे. बघा किती छान दिसत आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान लागत होते. या सर्व रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्या असतील तर नक्की लाईक करा. आणि हो, आमच्याकडे 11 वस्तू असतात हा फराळाच्या. त्या बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या आमच्या मागच्या वर्षीच्या गौराई.